नमस्कार, पुष्पा टेस्टी बाईट्स मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अतिशय सोपे आणि पौष्टिक असे मुगाचे लाडू बनवणार आहोत। मुगाच्या लाडूंसाठी लागणारे साहित्य बघूयात। मी 250 ग्राम अख्खे मूग घेतलेले आहेत, ते भाजून मी दळून आणलेले आहे। एक छोटी वाटी तूप घेतलेला आहे, 200 ग्राम गूळ घेतलेला आहे, 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे। चला तर आपण आता लाडू बनवून घेऊया। आपण पीठ भाजणार आहोत, त्यासाठी तूप घेतलेला आहे, पण जसं लागेल तसं तूप कमी जास्त टाकू शकतो। आता आपण तुपात पीठ भाजून घेऊया व्यवस्थित। पीठ छान भाजलं गेलेलं आहे, रंग बदललेला आहे, खमंग पीठ भाजून झालेलं आहे। पण आता ताटात काढून थोडं गार होऊ द्या, तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊ। पीठ तुपात भाजल्यानंतर चाळणीने चाळून घेतलेलं आहे। डायरेक्ट टाकलं तर त्याच्या गाठी होतं, त्याच्यामुळे पीठ भाजून थोडं गार होतं त्यावेळेस चाळून आणि मग त्याच्यात पाक टाकावा। 1 चमचा वेलची पूड टाकलेली आहे। तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे असतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स मिक्स करू शकतात, पण लहान मुलांना प्लेनच लाडू आवडतात। 1 वाटी तूप घेऊन मी पीठ भाजलेले आहे। आता परत मी तूप घेते आहे आणि त्यात गुळाचा पाक बनवणार आहे। आपण गुळ वितळून घेऊया। गुळ आपला वितळून वरती आलेला आहे, गुळ टाकून घेऊया। थोडं गार झाल्यावर आता आपण लाडू बनवून घेऊया। तयार आहेत आपले गुळ आणि मुगाचे पौष्टिक लाडू। बनवा, खा आणि खुश रहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।